आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकारणातून आहे। छगन भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत। उपसमितीच्या शिफारसीनुसार काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी भुजबळांची मंत्री म्हणून वेगळीच तऱ्हा आपल्याला दिसतेय। पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत, पण मुख्य बैठकीला मात्र ते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी बोलावलेल्या बैठकीला सुद्धा ते अनुपस्थित राहणार आहेत। समता परिषदेचं पत्र देण्यासाठी भुजबळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतील अशी माहिती मिळतेय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, प्री कॅबिनेटला उपस्थित राहणार पण कॅबिनेटला मात्र जाणार नाहीत। काय सुरू आहे नेमकं भुजबळांच्या मनात? 12 वाजता मंत्रिमंडळ बैठक पार पडते। तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक पार पडत असते। मागील आठवड्यात आपण पाहिलं असेल, ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा GR निघाला त्यानंतर भुजबळांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती आणि त्यावेळी देखील केवळ पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित राहिले होते आणि कॅबिनेट बैठकीला मात्र त्यांना बहिष्कार टाकला होता। आज पुन्हा हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही वेळातच राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक सुरू होईल आणि त्या बैठकीला भुजबळ मंत्रालयात हजर होतील आणि त्यानंतर पुन्हा ते जाण्याची शक्यता आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आज ते समता परिषदेच्या सर्व सदस्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि मराठा आरक्षण प्रश्नी जो त्यावर निषेध नोंदवणार असल्याचं देखील कळत आहे। यासोबतच ओबीसी मंत्री अतुल सावे यांना दुपारी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीला देखील भुजबळांना निमंत्रण आहे, मात्र त्या बैठकीला ते जाणार नाहीयेत। उद्या उपसमितीची बैठक पार पडते सर्व ओबीसी आरक्षण उपसमितीची, त्या बैठकीला मात्र ते उपस्थित राहणार आहेत। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या सगळ्या पावलांकडे आता लक्ष लागलेलं आहे, कारण का मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। सलग दुसऱ्या कॅबिनेटला ते उपस्थित राहणार नाहीयेत, तर प्री कॅबिनेटला मात्र ते उपस्थित राहतील अशी माहिती आहे।